नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण अतिशय वेगळा व्हिडिओ बनवत आहोत. हा व्हिडिओ जो आहे हा माहितीसाठी आहे. आज आपण केरळला जात आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. मंडळी, आज आपण छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथून केरळ कोटक्कल येथे जात आहोत. केरळचं नाव आपण ऐकलेलं असेल मंडळी. केरळ हे आयुर्वेदिक उपचारासाठी भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच आज आपण केरळ येथील आयुर्वेदिक आर्य वैद्यशाळा येथे उपचार घेण्यासाठी जात आहोत. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून बाय कार कोटक्कलला आलेलो आहोत. सध्या आम्ही कोटक्कल येथे पोहोचलेलो आहोत. आपण जे पाहत आहात हे कोटक्कल शहर आहे. हे मलप्पुरम जिल्ह्यामध्ये येतं, केरळ येथील. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला तिरूर जे रेल्वे स्टेशन आहे ते आर्यवैद्यशाळा या आयुर्वेदिक हॉस्पिटल पासून 16 किलोमीटर दूर येते. तुम्ही रेल्वेने इथे आरामात येऊ शकता. भारतातून भरपूर ठिकाणाहून इथे डायरेक्ट रेल्वे आहेत. हे आहे आर्यवैद्यशाळा. 1902 मध्ये या हॉस्पिटलची स्थापना झालेली आहे. एक छोटस गावठी दवाखाना म्हणून सुरुवात झाली होती 1902 साली. 124 वर्षे पूर्ण झालेले आहेत आता या हॉस्पिटलला. ही एक धर्मादाय संस्था आहे आणि इथे जगातून भरपूर लोक आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतात. स्पेशली कॅन्सरसाठी हे हॉस्पिटल खूप प्रसिद्ध आहे. PS वॉरियर यांनी याची स्थापना केलेली आहे. आम्ही पण इथे कॅन्सरच्या उपचारासाठी आलेलो आहोत. याच्या अगोदर पण आम्ही इथे येऊन गेलेलो आहोत 1 वर्षापूर्वी आणि याचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. आम्ही इथे उपचार घेतल्यापासून आमचे ॲलोपॅथीच्या सर्व गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि आयुर्वेदिकमुळे आमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत आहेत. विशेष म्हणजे इथे कॅन्सरचे जे उपचार आहेत ते तुम्हाला पूर्णपणे मोफत आहेत. 1 महिन्याच्या मेडिसिन पण फ्री देतात. तुमच्या इथे जे सुरुवातीला टेस्ट केल्या जातात त्या पण पूर्णपणे मोफत आहेत आणि बाकी ज्या मेडिसिन घ्याव्या लागतात त्या तुम्हाला पैसे देऊन घ्याव्या लागतात. आणि तुम्ही जर इथे पेशंटला आणू शकत नसाल तर तुम्ही पेशंटचे जे रिपोर्ट्स आहेत ते ऑनलाईन दाखवू पण शकतात. डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट पण घेऊ शकतात आणि त्यानुसार पण इथून तुम्हाला मेडिसिन दिल्या जातात. घरपोच तुम्हाला कुरिअरने मेडिसिन पोच केल्या जातात. इथे कॅन्सर सोबतच पंचकर्म आणि वेगवेगळे असे पारंपरिक आयुर्वेदिक उपचार केले जातात. यांचं संशोधन केंद्र पण आहे आणि हे ज्या पण औषधी बनवतात आयुर्वेदिक ते स्वतःच बनवतात. त्याच्यावर वेगवेगळे संशोधन पण केले जातात. यांच्या कोटक्कल व्यतिरिक्त दिल्ली, कोची, कोझिकोड, त्रिवेंद्रम, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद, नवी मुंबई इथे पण शाखा आहेत. पंचकर्मासाठी इथे विशेष 15 दिवसांचं पॅकेज आहे. इथे राहण्याची आणि जेवणाची पण व्यवस्था आहे. 300 बेडचं इथे हॉस्पिटल, सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. परिसर पण अतिशय मोठा आहे आणि इथलचे जे डॉक्टर्स आहेत किंवा अदर स्टाफ जो आहे तो अतिशय कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. सर्व गोष्टी ते समजून घेतात आणि व्यवस्थित तुम्हाला समजून पण सांगतात. हे त्यांचं म्युझियम आहे. देशभरात यांच्या पूर्ण 27 शाखा आहेत आणि 2000 यांचे आयुर्वेदिक म्हणजे मेडिकल आहेत. विदेशातून पण इथे भरपूर लोक येतात उपचारासाठी आणि विशेष म्हणजे यांचा फरक पडतो.
कॅन्सर व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या भरपूर आजारांवर, आयुर्वेदिक उपचारांवर ज्यांचा भरोसा आहे ते इथे उपचार घेऊ शकतात. भरपूर लोकांना आयुर्वेदिक उपचारांवर भरोसा नसतो, परंतु आपल्याला माहितीच असेल की जुन्या काळामध्ये ॲलोपॅथी अजिबात नव्हती, फक्त आयुर्वेदिक होतं. इथे हे हॉस्पिटल आहे, जेवणासाठी कॅन्टीन पण आहे. पहा हॉस्पिटल पण किती सुसज्ज आहे. बेड वगैरे अगदी साफ आहे. ते वेगवेगळ्या म्हणजे जे आजार आहेत त्याच्यावरील वेगवेगळ्या औषधांचे संशोधन पण तेच करतात आणि औषधं ते स्वतः बनवत असल्यामुळे त्याची गुणवत्ता खरोखरच खूप छान आहे. तुम्ही बीपी, शुगर म्हणजे भरपूर प्रकारचे इथे 550हून अधिक वेगवेगळे औषधं बनवले जातात. आणि त्या औषधांची गुणवत्ता खूपच छान आहे, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट खूप छान आहे. आम्ही 1 वर्षभरापासून वापरत आहोत आणि आम्हाला त्याचा खरोखर रिझल्ट छान भेटलेला आहे. आजकाल या धकाधकीच्या युगामध्ये आजार हा प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी आहेच आहे. आणि ॲलोपॅथीचे आपण साइड इफेक्ट्स पाहतोच. परत ॲलोपॅथीचा जो खर्च आहे तो पण आपल्याला न परवडणारा आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं जर आपल्याला एवढे छान भेटत असतील, तर त्याचा आपण पुरेपूर वापर आणि फायदा घेतला पाहिजे. आणि तुम्ही एकदा जाऊन आले तर प्रत्येक वेळेस तुम्ही गेलंच पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या रिपोर्ट्सवर तुमच्या सगळ्या मेडिसिन घरपोच येऊन जातील. आम्ही कॅन्सर व्यतिरिक्त पण हे भरपूर औषधी तिथून आणलेल्या आहेत. लहान मुलांसाठी च्यवनप्राश मिळते, शुगर फ्री च्यवनप्राश पण असते. ज्यांना ॲसिडिटी वगैरे आहे, असे किडनीचे आजार आहेत वगैरे अशा भरपूर आजारांवर इथे वेगवेगळी औषधी मिळतात. तुम्ही ॲलोपॅथीच्या औषध उपचारांसोबत हे उपचार चालू ठेवू शकतात, कारण याचे काही साइड इफेक्ट्स नाहीयेत. ॲलोपॅथीमुळे आपल्याला थोडा वेळ आराम मिळतो, परत त्याचे साइड इफेक्ट्स होतात आणि परत त्रास चालू होतो. कालिकत जे एअरपोर्ट आहे ते इथून 28 किलोमीटर येते. आणि इथे राहण्यासाठी वगैरे तुम्हाला काहीच असं प्रॉब्लेम येत नाहीये. PS वॉरियर यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि एक धर्मादाय संस्था असल्यामुळे खर्च पण जास्त लागत नाही आणि महाराष्ट्रातून भरपूर पेशंट इथे येतात. त्यांना पण फरक पडलेला आहे. आम्हाला पण ज्या पेशंटला फरक पडलेला आहे त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिली होती. आणि आम्ही स्वतः याचा वापर 1 वर्षापासून करत आहोत. रिझल्ट आम्हाला चांगला आहे. त्यामुळे कसं आहे, फसवेगिरी नाहीये. भरपूर ठिकाणी फसवेगिरी खूप असते. आयुर्वेदिक औषधं पण डुप्लिकेट असतात. पण या औषधांची आम्ही खात्री देऊ शकतो, कारण आम्ही हे 1 वर्षापासून वापरत आहोत. ज्यांना या हॉस्पिटलची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि देशातून तुम्ही कुठूनही इथे सहज पोहोचू शकता. ह्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आता आम्ही 1 वर्षापर्यंत प्रत्येक 3 महिन्याला ते आम्हाला मेडिसिन देत होते. आम्ही रिपोर्ट ऑनलाईन पाठवायचो आणि ते आम्हाला घरपोच ऑनलाईनच मेडिसिन पाठवून देत होते. 3-3 महिन्याच्या मेडिसिन देत होते, पण त्याचे पैसे आम्हाला द्यावे लागतात. तिथे गेल्यानंतर 1 महिन्याचे टेस्ट आणि 1 महिन्याचे मेडिसिन फक्त ते आपल्याला फ्रीमध्ये देतात. रस्ते चांगले असल्यामुळे बाय कार पण जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. धन्यवाद.